नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये मित्रांनो आता असं होणार आहे की नम्रता आणि आकाश या दोघांच्या झालेल्या भांडणामुळे आता आकाश कायमचं हे घर सोडून कसं निघून जाणार आहे, कारण वल्लरीला धडा कसा शिकवायचा, कारण वल्लरीमुळे आज नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये आता एक खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि त्या दोघांमध्ये भांडण निर्माण झालेलं आहे आणि शुभंकर त्यांच्यामधील भांडण मिटवण्याचा इतकं प्रयत्न करत आहे, पण तरीसुद्धा नम्रता ऐकून घ्यायला तयारच नसते। नम्रताचं आता हे म्हणणं असतं की जरी आकाश मात्र आता त्याच्या आईचा विचार करत असेल, पण तरीसुद्धा मी त्यांची होणारी बायको आहे आणि बायकोच्या या नात्याने मात्र त्यांनी सगळं काही माझं समजून घ्यायला हवं। जरीही त्यांनी आईचं सुद्धा ऐकायला हवे, त्याच्याशी माझं दुय्यमत नाही, पण तरी सुद्धा त्यांनी माझा विचार करायला हवा असे मात्र आता ते ठरवतात। तेव्हा आता मित्रांनो हा आकाश आहे तर तो डोक्यामध्ये राग घालतो आणि डोक्यामध्ये राग घालून मात्र तो आता जाणार आहे आणि आकाशचा एक असा भयानक आता अपघात होणार आहे आणि त्या अपघातामुळे मात्र आता हे सगळ्यांच्या समोर एक असं नवीन काय संकट येणार आहे आणि त्या संकटातून मात्र राजशिर्के कुटुंबात मात्र काय असा चमत्कार घडणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, आता राकेशचं भयानक सत्य संजय आणि सुप्रिया यांनी आता ह्या म्हणजे अर्णवच्या समोर सर्वांना सांगितलेलं असतं की राकेशनेच माझा एक अपघात घडवलेला आहे। मग आता ह्या सत्य मात्र आता अर्णव आणि ईश्वरी समोर आल्यानंतर आता राकेशला त्या सगळ्या क्षणाची आठवण कशी करून द्यायची आहे हे आपण आता ठरवायचं, यासाठी त्यांनी प्लॅन केलेला आहे आणि तो प्लॅन असा आहे की मात्र आता हा अपघात जेव्हा राकेशने घडवलेला आहे तो प्रसंग मात्र सगळं काही राकेशसमोर दाखवायचा आणि हे सगळं काही त्याने केलेलं आहे याचा पुरावा मात्र ते राकेशसमोर देणार आहेत। तरीसुद्धा आता हा राकेश खूप अगदी धूर्त असतो, तो मात्र हुशार असतो, कारण त्याची आता याददाश्त गेलेली नाही। हे सर्व तो नाटक करतोय, परंतु आता ईश्वरी आणि आता अर्णवसुद्धा काही अगदी चलाकच असतात। राकेशला हे सर्व तो नाटक करतोय हा त्याचा प्लॅन आहे, यासाठी काही ना काही प्लॅन त्यांचे सुरूच असतात। त्यानंतर मात्र आता सगळं काही झाल्यानंतर आता संजय आणि सुप्रिया हे जे काही सांगतात तर त्याच वेळेस आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर, तुमचा अजून माझ्या आईबाबतीत गैरसमज आहे, पण एक ना एक दिवस तुम्हाला अगदी समजेल की खरंच माझी आई निर्दोष आहे, तिने काही केलेलं नाही म्हणून। पण आज जेव्हा तुम्हाला हे सर्व समजेल त्या दिवशी तुम्ही तिचा आई म्हणून स्वीकार करताल, पण तो दिवस आता लवकरच येईलच, कारण आता असं काहीतरी मी देवाकडे प्रार्थना करेल आणि देवाकडे प्रार्थना करून मी असं काहीतरी मागेल, कारण अंजली ताईसुद्धा आईशी मात्र आज नीट वागलेले नाहीत, त्यामुळे जे काही झालेलं आहे तर त्याचं मला फार वाईट वाटतं। इतक्या दिवसातून आई आणि बाबा घरी आलेत, अंजली ताईंचं वागणं आणि ते सगळं काही आता ह्या राकेशमुळे घडलेलं आहे। किती काही झाले तरी शेवटी आता मी हे सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणेलच असं आता ईश्वरीने पक्का निर्धार केलेला असतो। पण त्याच वेळेस आता सुप्रिया आणि संजय जेव्हा आता घरी जायला निघतात आणि समोरून वल्लरी येते, वल्लरीला बघता क्षणी सुप्रियाला धक्का बसतो। सुप्रिया म्हणते की ही वल्लरी येथे आलीच कशी, त्यावरती आता वल्लरी जेव्हा सुप्रियाला पाहते ती लगेच आता आपल्या चेहऱ्यावर पदर घेते आणि आपला चेहरा झाकून घेण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा आता सुप्रियाने मात्र ओळखलेलं असतं की ही बाई येथे या घरात कशी, म्हणजे नक्की ती ह्याच कुटुंबातील बाई आहे। पण त्यासाठी आता आपल्याला ईश्वरीला हे सर्व सांगायला हवे, कारण ईश्वरीला जर हे माहिती असेल तरच मात्र आपण ईश्वरीशी हे सगळं बोलू शकतो। वल्लरीने लगेच घाईने सुप्रियाला पाहते आणि लगेच गाडीमध्ये बसते आणि तेथून गाडी मात्र चालून ती बाजूला जाते। त्यानंतर आता सुप्रियाला इतकं टेन्शन येतं की नक्की ही ती बाई याच घरामध्ये राहते, म्हणूनच आता ती नक्की आकाशची आई असेल आणि आकाशची आई आहे म्हणून ती आपल्यासमोर येत नाही। वल्लरी अगदी म्हणजे रागरागाने गाडी चालवत असते आणि वल्लरी रागरागाने गाडी चालवत असताना मात्र आता समोरून आकाश हा टेन्शनमध्ये जात असतो। आता समोरून तो टेन्शनमध्ये जात असताना वल्लरीचं काही लक्ष जात नाही आणि वल्लरीच्या अगदी हातून मात्र आकाशचा एक खूप मोठा ॲक्सिडेंट होतो
आणि आकाशचा ॲक्सिडेंट झाल्या क्षणी आता आकाश खाली पडतो. वल्लरीला एक खूप मोठा धक्का बसतो, कारण सुप्रियाला घाबरून वल्लरी घाईने गाडी चालवत असते आणि समोरून आकाश आलेला सुद्धा ती पाहत नाही आणि आकाशचा टेन्शनमध्येच असतो, कारण नम्रता आणि त्याचं भांडण झालेलं असतं. आणि त्या क्षणाला आता आकाशच्या म्हणजे डोक्याला जबर मार लागतो, त्यातून रक्त डोक्यातून येत असते. म्हणून आता वल्लरी घाईने खाली उतरते आणि लगेच आता आकाशला आपल्या गाडीमध्ये टाकून त्याला हॉस्पिटलला नेते. पण आता सुप्रियाला आणि संजयला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आपण ज्या बाईला शोधत होतो, ज्या बाईने आत्तापर्यंत अर्णवच्या आई वडिलांच्या संसाराचा उद्ध्वस्तपणा केलेला आहे, आणि ती बाई म्हणजे आकाश सरांची आई म्हणजे अर्णव सरांची मामी. आता हे सगळं काही समजल्यानंतर आता लगेच ते घाईने इकडे यायला निघतात. परंतु आता आकाशचा एक खूप मोठा अपघात झालेला आहे ही बातमी आता अगदी वाऱ्यासारखी आता या घरामध्ये पोहोचते. आणि घरामध्ये पोहोचल्या क्षणी मात्र आता सगळेजण अगदी हॉस्पिटलला धाव घेतात, कारण एक ना एक संकट आता ह्या राजशिर्के कुटुंबात सुरूच आहे. नक्की काय करावं काहीच कुणाला कळत नसतं. त्यानंतर मात्र आता सगळेजण खूप रडत असतात. आकाशच्या म्हणजे जीवाला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी इकडे आईला फोन करते आणि आईला फोन करून म्हणते की आई हे बघ, आकाश सरांचा खूप मोठा अपघात झालेला आहे आणि तो पण मामींच्याच गाडीने. आता हे ऐकल्यानंतर आता म्हणजे ईश्वरीला काय सांगावं ते काही कळत नसतं. म्हणजे सुप्रिया म्हणते की अगं ईशू, हे बघ मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, आणि ती गोष्ट अशी आहे की आता मात्र मी तुला आत्ताच सांगू शकत नाही. पण अगं हे बघ, एक खूप मोठा क्लू माझ्या हाती लागलेला आहे. तो म्हणजे आता ज्या बाईला मी इतके दिवसापासून शोधत होते, तिचा पाठलाग करत होते, आणि ती बाई म्हणजे आता ही वल्लरी, तुझी आकाश सरांची आई त्या आहेत. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला फार मोठा धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की अगं आई, तू काय बोलतेस? तुला समजतं का? तू नक्की काय बोलतेस बरं? तेव्हा आता ईश्वरीला टेन्शन येते. ईश्वरीला आता खूप टेन्शन आलेलं आहे की मामीवर माझा संशय तर होताच, आणि मामी असं वागूच कसं शकतात, कारण आता मामीमुळे मात्र इतका मोठा म्हणजे आकाश सरांचा अपघात तर झालेला आहे, परंतु मामीने आता अर्णव सरांच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. पण याचा पुरावा आता मात्र आपल्याकडे नाही, आणि आई जे काही सांगेल त्यावर अर्णव सर आता विश्वास ठेवू शकणार नाही. म्हणून आता ईश्वरी मात्र आता स्वामींच्या मंदिरात जायला निघते. आता सुप्रिया म्हणते की ठीक आहे, तू एक काम कर, स्वामींच्या मंदिरात तू दर्शनाला जा आणि स्वामींचं दर्शन घेऊन ये, म्हणजे तुला खरंच नक्की काहीतरी स्वामींची साथ भेटेल, आणि एक असा भयानक अगदी पुरावा तर तुझ्यासमोर येईलच. काही झाले तरी आता स्वामींचा आशीर्वादच तुझ्या कामी येईल, नक्की काहीतरी क्ल्यू तर मिळेलच. आता आकाशची तब्येत खूप अगदी बिकट असते, त्याला खूप मार लागलेला असतो, आणि आता शुभंकर मात्र धावतच येतो आणि हे सर्व नम्रताला सांगतो. आता नम्रता अगदी तिला इतका पश्चाताप येतो, ती धावतच मात्र आता आकाशकडे येते, आणि आकाशची ती अवस्था बघून तिला खूप असं वाईट वाटतं. आणि त्याच वेळेस आता वल्लरी मात्र ही नम्रताला आडवी होते आणि आकाशजवळ येण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस असे जेव्हा मात्र आता वल्लरी तिला म्हणते, तर त्या क्षणाला मात्र आता ईश्वरी पुढे येते आणि ईश्वरी म्हणते की खबरदार, मामी नम्रताला जर अडवताल तर, कारण नम्रताचा पूर्ण हक्क आकाशवर आहे. जरीही त्यांचं अजून लग्न झालेलं नाही, पण त्यांचं लग्न हे ठरलेलं आहे आणि तुम्ही त्यात आडवं येऊ शकत नाही. त्यावरती आता नम्रता इतकी मामीला बोलते, मामीचा खूपच अपमान करते, कारण आत्तापर्यंत फक्त तुम्ही आम्हाला दोघांना वेगळं कसं करता येईल याचाच प्रयत्न करत आला, आणि आजसुद्धा तुम्ही तेच केलं होतं. म्हणूनच आमच्या दोघांमध्ये इतके वाद झाले होते, आणि ह्या सगळ्या वादाला आणि ह्या अपघाताला तुम्हीच कारणीभूत आहात. नम्रता आता काही मामीची चांगलीच जिरवते, मामीला अगदी बोल 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 खूप काही बोलते. तेव्हा आता मामीचा पूर्णपणे पारा तर अगदी पूर्णपणे उतरतो. पण त्याच वेळेस आता तेथे सुप्रिया आणि संजय येतात. आता सुप्रियाला बघितल्या क्षणी मात्र आता वल्लरीची पूर्णपणे बोलतीच बंद होते. कुठे लपावं आणि काय करावं हे काही मात्र तिला कळत नसतं. तेव्हा आता लगेच सुप्रिया ही समोर येते आणि वल्लरीच्या सनकनी कानामागे देते. तेव्हा आता वल्लरीची पूर्णपणे जिरलेली असते. सुप्रियाने सनकनी कानामागे दिलेली आहे हे बघता क्षणी मात्र आता जे काही झालेलं आहे तर ते पूर्णपणे आता एक असा हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार असतो. आणि त्याच वेळेस आता नम्रता मात्र देवाजवळ जाते आणि आता इकडे प्रार्थना करते की देवा,
माझ्या आकाश सरांना सुखरूप वाचव देवा. मी तुझ्यासाठी जे काही करेल तर ते व्रत मी अगदी मनापासून करेल, पण प्लीज आकाश सरांना काही होऊन देऊ नको. त्यानंतर आता इकडे ईश्वरी देवाच्या म्हणजे स्वामींच्या मंदिरात आलेली असते आणि स्वामींच्या मंदिरात आल्यानंतर तिला तेथे आता एक असा भयानक सत्याचा उलगडा म्हणजे होता क्षणी, देवाचं दर्शन घेता क्षणी आता अर्णवचे बाबा तिला तेथे भेटतात. अर्णवचे बाबा स्वामींच्या मंदिरात आता जय श्रीराम असं मात्र आता मंत्र जाप करत असतात आणि देवाने मात्र आता हे सगळं काही हिचं ऐकलेलं असतं आणि त्या क्षणी मात्र आता सुप्रियाचं म्हणणं अगदी ऐकल्या क्षणी ईश्वरीला आता एक अगदी मोठा आधार मिळतो आणि इकडे मात्र आता आकाशला शुद्ध आलेली असते आणि आकाश मात्र आता शुद्धीवर आल्यानंतर नम्रताचं नाव घेत असतो आणि त्याच वेळेस आता नम्रता धावतच तेथे जाते आणि आकाशला घट्ट मिठी मारते आणि आय लव्ह यू असं म्हणते. प्लीज आता आकाश सर यापुढे मात्र आता काही होणार नाही, जे काही असेल ते होईल, परंतु आता तुम्ही मला असं सोडून कुठेही जायचं नाही. आणि त्याच वेळेस आकाश म्हणतो की माझा अपघात मात्र आईच्या गाडीने झालेला आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांना एक फार मोठा धक्का बसतो, म्हणजे वल्लरीच्या गाडीने आता आकाशचा अपघात झालेला आहे हे कळता क्षणी मात्र आता घाईने अविनाश मामा हा लगेच वल्लरीवर डरकाळी फोडतो आणि वल्लरीवर डरकाळी पुढून मात्र आता मामा जे काही आहे आत्तापर्यंतचं मामीचं सत्य तर ते सगळ्यांच्या समोर बोलून जातो. तेव्हा आता वल्लरीच्या बोलती बंद होते आणि शेवटी वल्लरीचं जे सत्य आहे तर ते सगळीकडून आता चहूबाजूने येते आणि त्याच वेळेस आता तेथे ईश्वरी मात्र आता ही अर्णवच्या वडिलांना घेऊन येते. तर मित्रांनो आता आकाश हा सुखरूप बरा झालेला आहे आणि लगेच आता जे काही घरामध्ये मंगल कार्य घडणार आहे म्हणजे नम्रता आणि आकाश यांचा आता विवाह अगदी कसा पार पडतो, कारण वल्लरीला आता सगळ्यांनी मात्र अगदी पूर्णपणे काबूत ठेवलेलं असतं, कारण वल्लरीला काही बोलायला चान्स नसतो, कारण आता धुमाळसुद्धा आलेला असतो आणि धुमाळने अर्णवला सगळं काही खरं सांगून वल्लरीच्या मामीच्या विरोधात भयानक पुरावा दिलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.